मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात ठाण मांडलेल्या मनोज जरांगे यांनी अखेर 5व्या दिवशी उपोषण सोडलं। सरकारकडून जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य करण्यात आल्या आणि याबाबतचा GR जरांगेंना सुपूर्द करण्यात आला। त्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलं असून मराठा आरक्षणासंदर्भातील त्यांच्या लढ्याला यश आलंय। दरम्यान आरक्षणासंदर्भातील लढ्याला यश मिळाल्यानंतर जरांगे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं। आभार मानायचे आणि मंत्रिमंडळातील माझ्या उपसमितीमध्ये असणारे आमचे सर्व सहकारी, मग गिरीश महाजन साहेब आहेत, चंद्रकांत दादा पाटील, दादाजी भुसे, माणिकरावजी कोकाटे, आशिषजी शेलार, आभार मानायचे। उर्वरित महाराष्ट्रासाठी शिंदे समिती काम करून नोंदी शोधणार। 75 वर्षात जे झालं नाही ते माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण। मुंबईत आलो, कब्जा पण केला, पाय पण मुंबईत ठेवला, विजय पण घेतला, मराठीचे मान खाली होऊ दिले नाही। मराठी मिशा ताणून टाईट कॉलर करून चालतील असं या मनोज जरांगे त्यांच्या पोरांना काम करून दाखवलंय। मराठवाडा जिंकला, पश्चिम महाराष्ट्र जिंकला, उर्वरित महाराष्ट्र सुद्धा नोंदी शोधणारे कुणबी समिती, त्याच्यामुळे तो पण जिंकला। दंड थोपटले होते, निर्धार केला होता, समाजाचं आयुष्याचं कल्याण झालं। बस मला काय पाहिजे नाही दुसरं। आता पुढचा टप्पा, पुढची लढाई आता काय राहिलं, झालं सरसकट। पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आरक्षणात गेला म्हणजे संपलं, झालं सरसकट, काय राहिलं। मराठ्यासाठीचा आजचा दिवस त्याची तुम्ही कसं विश्लेषण? खूप ऐतिहासिक दिवस, सुवर्णक्षण त्यांच्यासाठी। पुन्हा कोणत्याच पिढीत आणि कोणत्याच जन्मात असा आनंद येऊ शकत नाही असा दिवस आहे मराठा। हा मराठा तुमचे उपकार फेडणार नाही अशी चर्चा आता सुरू झाली। सगळेजण म्हणतायत, अक्षरशः पाया पडतायत, देव मानतायत। मराठा समाज माझा कधीच उपकार फेडू शकत नाही असं समाजाने कवाच म्हणून। त्यांचं पोरगा आहे, मी पोरगा म्हणून काम केलं इमानदारीने आणि त्यांचे लेकरं जिंकून दिले। सुखी समाधानी लेकर राहतील त्यांचं आयुष्य पिढ्यान पार। बस काम केलं, मी सांगितलं होतं विजयाचा रथ घेऊन वापस येईन, नाही तर अंतयात्रा घेऊन येईन। विजयाचा रथ घेऊन वापस चालू, पण यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला। इतका काळ, 22 वर्ष झालं तुम्ही संघर्ष करत होता। 22 वर्षाचा काळ तुमच्या डोळ्यासमोर येत असेल। समाजापेक्षा मोठं काय बाबा, माझा समाज आज इतका खुश आहे की त्याला 70 वर्षात मिळालं नाही ते मी मिळवून दिलं। बस एवढा आनंद आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।